गाईज अशा प्रकारे दरवाजा लावून पेंट केलाय. निकाल दरवाजा म्हणणे सोरला. हो मावशी ऑन फायर. काय नाही केलं ना बोल बच्चे एवढा काढून काढून दमलो. आता बस आता नाही काढणार. थकलो होता ना. किती काढले ना. एकदम परफेक्ट डायरेक्ट पेंटिंग केले ब्लॉकला. गाईस अशा प्रकारे इंटरवल झालाय आमचा काही रांगोळ्या काढायला लावल्यात. एवढ्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्यात ना. मी तुम्हाला दाखवते थांबा. एवढी का तारीफ करतायत माझी. मला खरंच खूप लाज वाटते. मला खाली बघून बसायला. तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू नवला. कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत राहा, खुश राहा. गाईस चाललो आता कल्याणला. तिथून आल्यावर आज उद्या तर पूजा आहे, तो आज लई गडबड आहे. तर तिकडून आल्यावर ती बाटल्या हे करत जायच्यात, म्हणजे पाण्याच्या बाटल्या, बिस्लरीचा बॉक्स बोलतात नाही का, बिस्लरीचा बॉक्स वगैरे आणायला जायचे. सो चलो पहिले कल्याणची जाऊन येऊ पटकन, मग तिकडे जाऊ बाटल्याला. चलो गाईस हे बघा ना कसा परफेक्ट कट टू कट त्यांनी कलर केलाय. इथून डायरेक्ट सर्कल, एक नंबर भाई. अशा प्रकारे गाईस खुर्च्या पण आणल्यात. गाईस हार्डली 20% पेंट आपला बाहेरचं कलरिंगचं काम राहिलं म्हणजे आपलं घराचं, आणि बाकीचं तर सगळं झालं आहे. सो आता टेन्शन नाही भाई. आता संध्याकाळी आम्हाला रांगोळ्या काढायच्या रात्रीचे, तुम्हाला मी दाखवीन रांगोळ्या अख्ख्या गावात. सगळे मावशी वगैरे असते, मावशी वहिनी आम्ही कौशल वगैरे सगळे आम्ही हे करणार आहे गाईस. मी जाणार आहे पिक्चरला. ही गोष्ट कोणालाच मागितली, कारण की डायरेक्ट मला शिव्या देतील का तू पिक्चरला का गेला. काहीच पिक्चरला नव्हतं जाणार मी. विषय काय झाला, अच्छा म्हणजे मला जायचं नव्हतंच. मी त्यांना नाही बोललो, पण ते मित्र हे करत होते म्हणजे चल म्हणून. असं म्हणजे मला असं वाटत होतं की जावं त्यांच्यासोबत, कारण की ते तिघच जण होते. धुरंधर 2 आले, तो धुरंधर द रिव्हेंज काहीतरी नाव आहे ना का, तो पिक्चर बघायला जायचे. सो मी जाणार नव्हतो, पण बोललो जावं तर बोललो जाऊन येते. काहीतरी 6:45चा शो आहे, काहीतरी 6:45 टू आय थिंक. तरी मला तरी वाटतं मागच्या टायमाला तो जो पार्ट 1 आलेला तो वाटतं 2-3 तासच होता काहीतरी पिक्चर. आणि हा पण मला असं वाटतं असेल 2-2-2.5 तासाचा, काय माहीत, बघूया. सो बोललो जाऊन येऊ दे. आणि जे तुम्हाला बोललो रांगोळीचं ते 10-10:30-11ला करणार आहेत, म्हणून बोललो होईल सगळं. सो चलो गाईस, एकदम परफेक्ट डायरेक्ट पेंटिंग केले ब्लॉकला. गाईस कल्याणची आलो, चेंज वगैरे केलं, जेवलो, पण लय भूक लागलेली. आपण कौशल बाईने काय आणलं बघितलं का तुम्ही? छायला लयच मोठे रे हो, गोला. आई गरमीत गोला खायची मजाच वेगळी असते गाईस. गाईस अशा प्रकारे दरवाजा लावून पेंट केलाय. निकाल दरवाजा म्हणणे सोरला. हो मावशी ऑन फायर. हो वरती. गाईस चाललो आम्ही आता मूवी बघायला. हे लोक बोलते 3.5 तासाचा पिक्चर आहे. आई भावा तुम्ही माझी मारले अशा प्रकारे 4 तास. गाईस अशा प्रकारे इंटरवल झालाय.
समोसे घेतले दलित तुला दलित बोलतो 2 पॉपकॉर्न घेतले गाईस. गाईस अशा प्रकारे 11 वाजलेत ना. मूवी 11 वाजता झाली, संपली. किती पावणे 7ला आलतो ना आपण. 6:45चा शो होता. 11 वाजलं भाई. भारी पिक्चर होता गाईस, मस्त होता पिक्चर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तनिष. तर मित्रांनो, आज येत ना आपण सगळे रांगोळी काढणार आहोत. कारण की उद्या आहे ना सत्यनारायणची पूजा आहे. ते आपण बघायला गेलो ना की जो भांडेपार आहे ना यासाठी एकदम जो पूर्ण वर्षाची वाट बघत असतात ना ती म्हणजे सत्यनारायणची पूजा असते. त्याच्यामध्ये आपण कीर्तन, भजन अशा जे विविध प्रकारचे जे आपण करत असतो, कला करत असतो. आपण बघितलं ना की आपण तिथे महाप्रसाद सुद्धा ठेवतो. म्हणजे जे लोक असतात ते म्हणजे जेवण करून जातात. तर बघू शकता तयारी चालू आहे. म्हणजे हा सण आहे ना एकदम उत्साहाने साजरा करतो आपण. आपण वाढायला बघतो. ही एवढी सुंदर रांगोळी तनिष मामाने काढले. बघा तो कसला भारी काढतो. एवढी सुंदर रांगोळी काढले तनिष मामाने. त्यांच्या गावात काढतो तो म्हणून तो एवढा भारी काढतो. अर्ध्या काढल्या, अर्ध्या काढतो. रांगोळी काढणं कठीण नाही. तुम्हाला शिकवतोय मी कसं रांगोळी काढतात. फक्त आपल्याला प काढायचे. प काय काढते? हे बघा, ए साईड वा प यो प यो प असा प पपईचा काढायचा. दिसते पपया. आई नंदिनी आई कधी आली? नाशी कधी एवढा टाइम का? ते टाइम पदा हे कौशल नाही तनिष मामाने काढले. बाकी 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 अजून बाकी चकले. आणि इथं प प काय बोलतो ह्यो? झाला पपई संपली. हा फक्त उभा राहायला आलाय वाटतं. हे ह्या दोघी बहिणी झाडू मारतायत. नेहमी नेहमी दोघी एकत्र. अच्छा, ही कोणी काढले? सिद्धेश मामानी. इथं सिद्धेश टेंबे नाव पण करून टाकतो. आर्टिस्ट. काही जाई झाडू मारायला आले. दोघी बहिणी नेहमी सोबतच दिसतील तुम्हाला कुठं पण. इथं रस्त्यावर पण दोघी झाडू मारतानाच दिसतात सोबत. ए इकडे बघ ना ग. ए बघ ना ग. नको ग. बघा काहीच कितला बोलते. किती भारी काढले. सगळी इथं उभे राहिले. एक पण जण इथं काम करायला नव्हता आला काय. सगळे उभे होते इथं. एक पण जण आला नव्हता तिथं. ही पण नव्हती आली. ही पण नव्हती आली. आता ही चेक केला. बोलले कामाला काय नाही केलं ना. बोलवायचं किती भारी काढले. अख्ख्या रस्त्यात, अख्ख्या गावात आम्ही रांगोळ्या काढतो जेव्हा आमची सत्यनारायणाची पूजा असते. पहिले झाडू मारून घेतात ते लोक आणि मग रांगोळ्या काढतात. एवढी सगळीजण जमलेत बघा. एवढा भारी होतो. किती सुंदर दिसतो काही. एवढा सगळा मस्त, किती छान. मोठा माणूस आला. किती दमलो. एवढं काढून काढून दमलो. आता बस, आता नाही काढणार. थकलो होता ना. किती काढले ना. हो ना. सगळी तुम्हीच तर काढले. आम्ही कुठं काय केलंय. एवढं लांबून काढली बघ. किती हो, काढली. आम्हाला काही येतच नाही. तुम्हीच. आता थोडी मेहनत करायला लागते. हो ना. देवाने आपल्याला एवढं काय दिलं त्यासाठी करायला लागतं. आमचं पिल्लू नाही का पिल्लू.
ह्या बघा बसलेत रिक्षामध्ये. पप्पाला ना सांगू का किल्लू निघली चला का मी पण काय कर मम्मी मामी मामी फिरत्या काही शाणी नको कोणी झाडू मारलंय कुठपर्यंत झाडू मारलं तुम्ही मला सांग जरा. तिथपर्यंत मारला तर मामीने घेतला जास्त ब्लॉग मध्ये आला सर दुसऱ्यांना घेऊ आपण. हे बघा सगळी कामं करतात असं कोणच नाही. बिचारी मावशी ग एकटीच काहीतरी करते. आपण बघू मावशीला घेऊ. काही ज्यांनी इथं सुस्वागत आपल्या यायला लावलंय. होईल तो डार्क झाला 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 डार्क. रिक्षा कुठे भेटेल स्टेशनला. माझी पण चांगली आहे तुझीच आपली नाही. इथून घ्यायला पाहिजे होता. झाडू मार बघा. मच्छी दांडी जास्तच खाली आहे. मग झुकलेलंच पाहिजे ना. मग आपण झुकून बोलतो ना सुस्वागत म्हणून. ओ माय गॉड. असंच आता मला तर वाटतंय. परत बोला काय बोलले. बरं झालं साईराज आणि कौशल नाहीये. ते खूप चांगलं काम होतं आता. हे शांततेत छान आलं ना. शांततेत एकदम. बघा का काय बोलले हा. किती मिस करतो आम्ही त्यांना. अरे कहना क्या चाहते हो आप. आम्ही किती मिस करतो त्यांना असं. कहना क्या चाहते हो आप. मामा कशाला वरती थोडा जाड टाक ना. मग असं फ्रेश असं मार. भारी काढले बघा काहीच रांगोळी आहे बघा किती भारी काढले. सध्या मावशीने काढले ती सध्या मावशी. हे बघा स्माईल बघ गेले. अरे अरे चालली हा शी. बाय. हे सगळं मावशीनेच काढलंय. द्राक्ष आहेत हे. द्राक्ष आहेत ते. आणि हे चकड्या का सध्या फुल छान काढल्या चकड्या आहेत या. यान काय लाज वाटायचे. इथे एक काढायला पाहिजे होतं इथे. यान काय लाज वाटायचे. इथे पाहिजे आता माझी मम्मी बघ आर्ट कसा काढेल. तुझ्या सगळ्या रांगोळीला फिक्के पाडेल. हात घेतलाच नाही ना अजून आज झाडू घे लगेच. हे एवढा पाणी कसं काय केलंय. साक्षी साक्षी नाही श्रद्धा. बादली पण जायची असते का बरोबर. मला वाटलं तिथे या उद्या.
या उद्या असं बोलायचं या उद्या सायराजीचे सगळे ब्लॉग म्हणजे ब्लॉग याच्यावर टाकलाय श्रद्धाच्या मम्मीला सांगितलं श्रद्धाची मम्मी बोलते जेवढं सांगितलं बघत नाही असेल सांगितलं नाही आईच बोलले नाही हा जेवढं कोणी आमचं ब्लॉग बघत असेल ना ते तेवढे सगळे पूजाला या बोलू सगळे आलं पाहिजे ए नाही गाईस तुम्ही वाईट नका आणून घेऊ तुम्ही या मग vlogच आहे. अरे वाईट नाही बोललो सगळ्यांना नाही म्हणजे असं चांगलंच आहे तेवढं चांगलंच आहे पण इंटेन्शन असं होतं ना म्हणून पहिली वाईट नका मानू या तुम्ही. अहो मामा आता आले तुम्ही गाडीवरती काढा होतो काकी. ओके टॉपचे आहेत ना तुम्ही लक्ष लावा. ओ कॅमेरा चालू केला पाय साडू डायरेक्ट मोकली. सांगत आहे तुम्ही कपडे मागून जातील आता. हे कर लाव ना तो काढता तो हा असं करून घेतो अरे तिने काढले ना तिनेच काढलं तिला मी एकटीच मागे होती सगळ्या मावशीने काढले मम्मीने काढले सगळंच नाही जमत ना काहीतरी हो सिनियर येते ते ऑब्झर्व करतात आता ही पण जाईल गाडीवर बसून श्रद्धा घाल का ताई घाल हे बघा यो पण मावशीने काढलंय हे रांगोळ्या काढायला लावल्यात एवढ्या सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्यात ना मी तुम्हाला दाखवते थांबा मावशींनी आवडा तिथं पण मागं तिथं पण फ्लावर काढलं वाटतं तर इथं पण मावशी या बा मावशी होणार काय होणार पोरगा आहे मी आर्टिस्ट में निघतोय गाईच काय पण बोला लेकिन एक सेकंड एवढी का तारीफ करते माझी मला इकडं बघ काहीच काय ऑरेंज चप्पल आहे काहीतरी वाकडं तिकडे केलं पण इथे छान केलं मावशी इकडं बघ जरा तुला कसं वाटतं ते तारीफ ऐकून दीदी एडी झाले मी चाललो पुढं मी थोडी एडीच वाटते मला तुला काय वाटतं मस्त एवढे दिवस सुट्ट्या भेटल्या शाळेच्या क्लासच्या पेपर झाले तुला काय वाटतं काय मजा आली का मग तुला फक्त मजा आली का मग जा ना तिकडे आईने किती वाजता रांगोळी काढत घेतले बघा ही पूर्ण काढली आई आई तुला कसा वाटतो अरे राहू दे त्याला काय नाही काढ बाली घातले बघू इकडे बघू बघू बाली घातले तर आई आई गाईज अशा प्रकारे हे बघा हे लावले मला तोरण लावले अशा प्रकारे हे बघा लय भारी दिसतोय लय भारी थांबा तुम्हाला दाखवतो मी हे बघा वाव डायरेक्ट घराला शोभा आले गाईज काय दिसतात बघा ना गाईज रांगोल्या यांची निस्ती गोंगाट भरते ते गोंगाट भरण्यात आले असे किती वाजता दाखव 1:15 झाले ते 1:15 1:30 वाजला 1:30 वाजलाय बघा अजून बसलेत बोलत आणि उद्या उठायचे बाई आई 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 वय झाला डूस
डूस झाला डायरेक्ट. गाईज अशा प्रकारे मीटिंग संपलेली आहे पूजेच्या रात्रीची. आई आई गाईस हे बघ किती भारी सजवलंय. हो जाम भारी सजवलंय जाम. सब पप्पा की चॉईस आहे भाई. सब पप्पा वरती पण भाई काय घर दिसते गाईस. चल हो इथं पण आहे गाईस. तर गाईस आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.